हेलो 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 चेक हेलो 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 पीछे वाला का आवाज बढ़ाओ खऱ्या गमतीच्या प्रेक्षक बांधवांनो हॅलो हॅलो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हॅलो बेला या गावामध्ये राष्ट्रीय खऱ्या गमतीचं आयोजन केलं आणि आम्ही आम्हा सर्वप्रथम भाग्य समजतोय की पहिल्यांदा या गावामध्ये आला आज योग मिळवून दिला आणि म्हणून या गावातील संपूर्ण गावकऱ्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो। बांधवांनो, जे काही या ठिकाणी पंच कमिटी आहे एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही या पंच कमिटीने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं बांधवांना हात जोडून सांगतो घाई करू नका, घाई करा ना तुम्हाला मजा येईल ना आमचं पुरं होईल, म्हणून तमाशा करून घ्यायचा आहे, रात्रभर आहे कार्यक्रम आहे, घाई करू नका, गोळ करून घ्या, तुमच्या तुम्हाला जे लागते ते आम्ही तुम्हाला देऊ, पण आमच्या मग घाई चर्रे बैला सर्व वाया जाईल, म्हणून हात जोडून नम्र विनंती करतो। वस्तात माझे परशुराम जी मरदानी बाना कवी गोपी चंदाने बाजरा फोडून पाना शायरों में जगा तो नीला निशाना हाथ जोड़
टीव्हीच्या प्रेक्षक बांधवांना माझा स्वतःचा परिचय। राष्ट्रीय आझाद कला पदक क्रीडा निशाण तहसील उमरेड जिल्हा नागपूर शाहीर रमेश भाऊ साथी राजकुमार माझे ढोलक वादक बादलजी वानखेडे सावणे आमचे बँचे वादक आमचे मोठे बंधू आकाश भाऊ खडसे कारगाव आमचे गायक नरेश भाऊ खडसे माझे डान्सर रोहिणी आणि मोहिनी रागिनी आणि मोहिनी तसेच माझे कोरस मास्टर रणजित दादा खंडाळे या संपूर्ण पार्टीसहित तुमच्या समोर उपस्थित होऊन आहोत। म्हणतात प्रत्येक माणूस आपापल्या अर्धनुसार त्या भगवंताची अर्ज सादर करत असतो, एक विनंती सादर करत असतो, एक दुःख त्या भगवंतासमोर ठेवत असतो। आणि मी सुद्धा या तमाशाच्या परंपरेने मी सुद्धा त्या गणाचं पूजन करतो आणि जास्त वेळ घेणार नाही, कारण मला माहित आहे तुम्ही उत्सुक आहात। तुमच्या पद्धतीने कार्यक्रम होईल, जास्त बोलणार नाही आणि म्हणून समोरच्या गणाकडे वळतो आहे। जेवण करतो हे दोन हात दिले म्हणून जेवण करतोय, ही दोन पाय दिले म्हणून या धरतीवर चालतोय आणि हे दोन डोळे दिलं म्हणून सारं जर त्या परमेश्वराने या देहामध्ये जीव पैदा केला नसता तर आजची बहीण आम्हाला कळली नसती, आजचा भाऊ आम्हाला कळला नसता, आजचे मायबाप आम्हाला कळले नसते। आणि म्हणून ज्या परमेश्वराने आम्हाला घडविलं, जी काया बनवली त्याचं वंदन कसं करतोय बघा। कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों में बजते हैं, कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों में बजते हैं। जब तुम आ जाते हो सामने, 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 दिलों में बजते हैं। जब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो ज्याने हा देह घडवला, ज्याने हे देह बनवली, अरे चौदाव्या चक्राचा ज्याने झाला नसता तर या माईच्या उदरामध्ये हा जीव पैदा झाला नसता। अरे बांधवांनो काय म्हणायचं, अरे विश्वाच्या तू करविता, अरे धावून येसी रंगना, गणराजा तुलाही माझी वंदना, गणराजा तुलाही माझी वंदना, गणराजा तुलाही माझी वंदना, गणराजा तुलाही माझी वंदना।
बांधवांनो, त्या गणराजाला या पृथ्वीवरती सर्वात पहिले मान मिळालेला आहे आणि म्हणून प्रत्येक माणूस त्या भगवंताचं पूजन करत असतात आणि पूजन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा बांधवा, नाहीतर मग माहित आहे ना, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देवा त्याला भेटायचा नाही रे आणि देव काही बाजारचा भाजीपाला नाही. या देवाला प्राप्त करण्यासाठी आचारा विचाराची गरज आहे, शुद्ध मनाची गरज आहे. नाहीतर मग देवळाच्या समोर चप्पल ठेवली 200ची, नाही कोण म्हणजे माणसाचे विचार त्या चप्पलामध्ये आहे, देवात आहे का नाही. म्हणून अरे आजची चप्पल उद्या 200ची घेतली, परवा 300ची घेऊन, पण भक्ती जरी एक वेळा विटंबना झाली, देव जरी दूर केला तर ते भक्ती कधी साध्य होणार. म्हणून समोर काय म्हणतो दादा, म्हणतात ना, हर देश में तू, हर देश में तू, अरे नाम पण एक ही है तू. या जगाच्या पाठीवरती देव हा एक आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून देव नसता तर या धरतीवर जीव साधू पशु पक्षी जन्म घेतला नसता, पशु पक्षी जगले नसते आणि मानवही घडला नसता. तर त्या प्राचीन काळापासून या मानवाची उत्पत्ती झाली. ज्या हा माकड माणूस आज मानवाच्या रूपामध्ये आला, कारण त्या देवाने या मानवाला बुद्धी दिली आणि म्हणून माणूस हा बुद्धीचे भी प्राणी आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून काय म्हणतात, हो त्यागे मोती गायला त्यागे मोती गायला यावे भाऊन रंजना कर राजा तुलाई माझी वंदना, कर राजा तुलाई माझी वंदना, कर राजा तुलाई माझी वंदना, कर राजा तुलाई माझी सुंदर म्हणतात हो. ऐसा भाव पाहिजे जीवाचा आणि भक्ती विना उद्धार नाही जीवाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे, भक्तीसाठी
करण्यासाठी निर्धार पाहिजे मनाचा. मन हे चंचल आहे, मन हे चंचल आहे, कुठे जाऊन पडेल याची काही गॅरंटी नाही. पण या चंचल मनाला काबूत करण्यासाठी या देवानं बुद्धी दिलेली आहे, नाही का? बुद्धी दिलेली आहे. म्हणून म्हणतात ना, आधी मन गवे आधी तोच गणाचा गणपती. आणि म्हणून या बुद्धीला चांगले विचार पाहिजे. चांगले विचार असला तर तुमच्या या काळामध्ये माहिती आहे 50,000चा कुत्रा आम्ही विकत घेतो, पण मायबापाला घराच्या बाहेर काढतो, ही परिस्थिती आहे. म्हणून चांगले विचार ठेवा. अरे जे ते 50,000 कुत्र्यासाठी आपण खर्च करत असतो ते आपल्या आई बाबासाठी खर्च केलं तर भेटत जाईल का? आणि जन्मदाते मायबाप आहे, ज्याने आम्हाला दिवस दाखवला, ज्याने आम्हाला लहानाचं मोठं केलं, अरे या जगाच्या पाठीवरती आम्हाला चालायला शिकवलं, ज्याने आम्हाला मान सन्मानाचा दर्जा मिळवून दिला, ते मायबाप काही कमी आहे का हो? म्हणून आधी मायबापाकडे लक्ष द्या बांधवा. आणि म्हणून समोर काय देवा तुझ्या नावाचा. आज या चारही दिशामध्ये अरे देव नसता तर आकाश आणि पृथ्वी राहिली नसती, हे धरती दिसली नसती बा. आणि या धरतीच नसती तर मग तुम्ही आम्ही काय राहिलो असतो. आणि या देवाने ही धरती घडवली, आकाश घडवला. आणि म्हणून देव आहे, देव आहे पण दिसत नाही. देव आहे पण दिसत नाही, मग त्याला पाहावं कसं? त्यासाठी 3 गोष्टी आहेत. या चित्त मनामध्ये एक नजरेने एक मना भावाने भक्ती जर केली तर कधीही देव धावून आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या सर्वाचा कैवारी तो देव आहे, लक्षात ठेवा. तुझ्या अरे सोडून तू बंधना सर्व मंगना श्रीरंगना राजा सांगताना मला विचार येते कारण अशा बाईसोबत आज तुझ्या बसली का ज्या बाईचं महाराष्ट्रातच नाही सगळे एपीटी बाई येऊन गेली. आणि मी काराच्या भोसर का गंगुटी मध्ये विचारायची मुलाला पण काय हरकत नाही.
बाईचा पहिला राऊंड आहे आणि पहिल्या मानाचे मानकरी आहेत आणि त्यांनी माझ्यावर प्रश्नाचा डाव केला. प्रश्न खूप सुंदर केला हो. आचार्य विचारातून त्यांनी एका देवाचा प्रश्न केला आणि शंकरजी काही कमी आहे का? पण मला विचार येते त्या बहिमा माहिती तिकडेच फाटली आता येते किती फाटते का अजून काय हरकत नाही पण समाधान तर करावं लागेल नाही का? बाईने प्रश्न केला शंकरजीच्या मस्तकावर तो जो तिसरा डोळा आहे त्याचं रहस्य का असंच विचारलं असेल तर बाई जिथं कुठं असाल अंदर बसले असाल पेन घ्या काने खुलं करा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या. शंकरजीच्या मस्तकावर जो तिसरा डोळा आहे शंकरजीच्या मस्तकावर तो तिसरा डोळा आहे तो तिसरा डोळा आहे सत्वाचा. काय त्याचा सत्वाचा. आता सत्व म्हणजे ज्ञान. तो शंकरजीच्या मस्तकावर तिसरा डोळा आहे तो आहे ज्ञानाचा. आणि जे या जगाच्या पाठीवरती पाप घालत होते तर ते पाप नष्ट करण्यासाठी तो शंकरजीला तिसरा डोळा मिळाला आणि त्या तिसऱ्या डोळ्यापासून या पापाचा अत्याचाराचा नायनाट त्या शंकरजीने केला. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्या परतून नसल तर मग तुम्ही सांगून द्यायचा माझी हार होईल तुमची जीत होईल याच्यात काही प्रश्न नाही. पण बाईच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पण मलाही माझ्या कर्तव्यानुसार तिला प्रश्न विचारण्याचा हक्क बनतोय आणि म्हणून मॅडमजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पण बाई माझ्या प्रश्नाकडे लक्ष असू द्या. कालपासून दिवाळी चालू झाली ना मग बाई विचार करा. सर्वात पहिले या दिवाळीच्या पहल पाडवावर सर्वात पहिले या दिवाळीच्या पहल पाडवावर दीप म्हणजे दिवा. या दिवाळीच्या शुभ पहल पाडवावर पहिला दिवा जाणणारा व्यक्ती कोण? दिवाळी चालू झालीच आहे आणि दिवाळी निमित्त या ठिकाणी कार्यक्रम ठेवला नाही का? मग आपल्याला काही भेटलं पाहिजे ना. दिवाळी आपण मनवतो आपल्याला माहित आहे राम घरी आला होता युद्ध करू म्हणून दिवे जाळले हा आहे ना बरोबर. भाई विचार कर जा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. आनंद वाटेल मला समाधान वाटेल. पुन्हा एकदा सांगतो दिवाळी सर्वात पहिले दिवाळीच्या शुभ पर्वावर दीप जाळणारा असा पहिला व्यक्ती कोण त्याचं नाव सांगा आणि त्यातलं रहस्य सांगा. एका समोर काय माझे गुरुवर्य आदरणीय गोपीचंदजी गोखले मुक्काम सरकार तहसील उपरेट जिल्हा नागपूर त्यातून त्यांनी मला घडवलेली एक शिक्षा आहे बांधवांना. पण त्या बाबाचा आशीर्वाद घेऊन मी तुमच्या समोर आलोय. माझ्या वडिलांनी 10
12-15 वर्ष शायर केली. त्या काळामध्ये शायर बंडूजी खर्च होते आणि त्यांचाच एक मुलगा आज त्यांची भाग्य त्यांचे पुण्य मला लाभलं आणि तुमच्या समोर आलं. बांधवांना होऊ शकते लहानसा पोरगा बारगा हो भाऊ समजून घ्यायचा आणि काही चुक झाली तर मला उद्या सकाळी सांगते ना. आता जर सांगत त्याचा ठिकाणा होते. म्हणून मला तुमच्या शांततेची गरज आहे, तुमच्या विचाराची गरज आहे आणि म्हणून काय म्हणतो बघा